नमस्कार. आज शनिवार दिनांक 27 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नांदेड निवडणूक समिती जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणूक समितीत भुजंग पाटील, प्रकाश मारावार, धोंडू पाटील, आनंद जाधव, महेश खेडकर, प्रियांका कुंभार, नवज्योतसिंग गाडीवाले, शेख शमसुद्दीन, राम चव्हाण आदींचा समावेश असून जिल्हा परिषद निवडणूक समितीत माजी आमदार रोहिदास चव्हाण, भुजंग पाटील, ज्योतिबा खराटे, बबन बारसे, कृष्णा पाटील आष्टीकर, व्यंकोबा येडे, नागोराव इंगोले, वत्सलाताई पुयड, विजय मुंडकर, सुरेंद्र बेळकोणीकर आदींचा समावेश आहे. नांदेड येथे सुरू असलेल्या श्री गुरु गोबिंद सिंगजी अखिल भारतीय गोल्ड अँड सिल्वर कप राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पंजाब पोलीस संघ आणि ऑरेंज सिटी नागपूर यांच्यात आज शनिवार रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास खेळला जाणार आहे. तसेच तिसरे स्थान राखण्यासाठी BSF जालिंधर आणि MPT मुंबई यांच्यात आज सकाळी 8 वाजता सामना होणार आहे. वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा व तालुका पद निवडीच्या मुलाखती पक्ष निरीक्षक DK दामोदर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या रविवार रोजी हॉटेल अतिथी नांदेड येथे सकाळी 10 ते 3 वाजेदरम्यान होणार आहेत. तरी सर्व नवीन जुने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश महासचिव किशन चव्हाण यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कोर कमिटीची बैठक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या उपस्थितीत राजेंद्रनगर येथील निवासस्थानी काल पार पडली. यावेळी प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना माळेगाव यात्रेचं दर्शन घडावे व प्रत्यक्ष अनुभव घेता यावा या उद्देशानं जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांच्या सहली काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत लोहा, कंधार, अर्धापूर, नांदेडसह इतर तालुक्यातील एकूण 33 शाळांच्या सहली यात्रेत सहभागी झाल्या. या सहलींमधून जवळपास 550 विद्यार्थ्यांनी माळेगाव यात्रेची पाहणी करून प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. यात्रेच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसार मंडळ करकाळा उंबरीच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या लोकसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा लोकसंवाद पुरस्कारानं सन्मान करण्यात येते. यंदा प्राध्यापक DB जांभनूरकर व शिवाजीराव कपाळे यांना जीवन गौरव आणि डॉक्टर सौ ललिता सुस्कर मनूरकर, डॉक्टर सतीश दर्शनवाड, प्राध्यापक संतोष गिरी, डॉक्टर अशोक कदम, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, प्राध्यापक राजीव सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, दिगंबर देशमुख, संभाजी शिंदे, गुलाब वडजे यांना लोकसंवाद पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 11 जानेवारी रोजी होत असलेल्या लोकसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण होणार आहे अशी माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.